तर आज जन्माष्टमी निमित्त मोहनथाळ बनवलेला आहे। अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि अगदी परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। इथे बघा 2 वाटी एवढं बेसन पीठ घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या अंदाजे कुठल्याही एका मापाने हे पीठ मोजून घेऊ शकता। इथे बघा पीठ छान चाळून घेतलेलं आहे। नंतर यामध्ये 2 टेबलस्पून एवढं तूप घालायचं आहे। तूप घातल्यानंतर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हाताने सर्व चोळून हे पीठ एकसारखं करून घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथे मी साजूक तुपाचा वापर केलेला आहे, त्यामुळे चव खूप छान येते। इथे बघू शकता छान अशी मूठ वळत आहे। त्यानंतर साधारण 2 ते 3 टेबलस्पून एवढं दूध यामध्ये घातलेलं आहे। दूध आणि तूप हे घातल्यामुळे याला एकदम रवाळ टेक्स्चर येतं आणि छान बर्फी एकदम रवाळ टेक्स्चरची मऊ लुसलुशीत होते या पद्धतीने। आता हे तुम्ही चाळणीने चाळून किंवा चाळणीने चाळल्या जात नसेल तर मिक्सरमध्ये फिरून देखील घेऊ शकता। इथे मी पुरणाची जी चाळण असते तिने चाळून घेतलेलं आहे। इथे बघा एकसारखं असं रवाळ टेक्स्चर आलेलं आहे, ज्यामुळे हे भाजायला देखील सोपं जातं। इथे वाटीमध्ये अर्धा वाटी एवढं तूप घेतलेलं आहे। तूप इथे मी 2 वेळा करून वापरलेलं आहे, थोडं करून। एक वेळा एवढं संपूर्ण तूप घातलेलं नाहीये। अंदाजे तुम्हाला लागेल तसं यामध्ये तूप वापरू शकता। इथे आता हे संपूर्ण बेसन पीठ आपल्याला कढईमध्ये घालायचं आहे आणि छान खरपूस लालसर रंगावरती एकसारखं असं परतवत गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे आणि आपल्याला हे पूर्ण भाजून घ्यायचं आहे। इथे बघू शकता इथे थोडंसं तूप कमी आहे, त्यानंतर मी राहिलेलं अजून जे तूप होतं वाटीमध्ये ते घालणार आहे। असं करून 2 ते 3 बॅचमध्ये हे संपूर्ण तूप इथे वापरलेलं आहे। आता छान बऱ्यापैकी भाजत आलेलं आहे बेसन पीठ आपलं सर्व। इथे बघू शकता एकसारखं असं भाजलेलं आहे, खमंग वास याचा येत आहे। आता यामध्ये इथे साधारण 3 ते 4 टेबलस्पून, वाटीचं प्रमाण म्हणाल तर अर्धा वाटीपेक्षा थोडंसं कमी इथे दूध वापरलेलं आहे। गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आहे संपूर्ण पीठ भाजत असताना। आता यामध्ये अर्धा वाटीपेक्षा कमी एवढं दूध घातलेलं आहे। साधं रूम टेम्परेचरवरचं दूध आहे, गरम किंवा थंड नाही आहे। इथे बघू शकता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि दूध घातल्यानंतर संपूर्ण हे दूध मिश्रण पूर्ण कोरडं होईपर्यंत आपल्याला परत छान असं भाजून घ्यायचं आहे। इथे बघू शकता पीठ भाजून तयार झालेलं आहे। हे आपण वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। नंतर त्याच कढईमध्ये आपण ज्या वाटीने बेसन मोजून घेतलं होतं त्याच वाटीने 1 वाटी एवढी साखर घालायची आहे। साखरेचं प्रमाण इथे कमी अधिक करू शकता, आवडीनुसार थोडीशी वाढवली साखर तरी देखील चालणार आहे। त्यानंतर यामध्ये अर्धा वाटी पाणी घालायचं आहे। पाणी कमी घातलं आहे कारण पाक लवकर तयार होतो यासाठी। इथे आता आपल्याला एकतारी असा पाक बनवून घ्यायचा आहे। सोबतच यामध्ये वेलची पूड घातलेली आहे। एकतारी पाक असा ओळखावा, शेवटचा थेंब पडताना तार तयार होत आहे, याचा अर्थ आपला पाक तयार झालेला आहे। दोन्ही बोटाच्या मध्ये घेऊन एकतार जर बनत असेल तसं देखील तुम्ही चेक करू शकता। आता इथे बघा जे आपलं बेसन पीठ भाजून घेतलेलं होतं ते संपूर्ण यामध्ये घातलेलं आहे आणि आता गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे आणि हे सर्व छान असं कोरडं होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे। मध्ये ज्या काही गुठळ्या बनल्या असतील त्या देखील आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत। इथे बघू शकता एकसारखं असं मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्या आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत। हे संपूर्ण मिश्रण थंड व्हायच्या आत यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून एक मी ताट घेतलेलं आहे, ताटाला छान तूप लावलं आणि त्यामध्ये हे सर्व बॅटर ओतून घेतलेलं आहे। ही प्रोसेस फास्ट करायची असती, त्यासाठी इथे बघू शकता ताटामध्ये ओतून दाखवलेलं आहे आणि एकसारखं असं पसरवून घेतलेलं आहे। थंड झाल्यानंतर आता देखील हे बॅटर थोडंसं गरम आहे, त्यामध्ये आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहे। संपूर्ण थंड झाल्यानंतर याच्या वड्या छान पडणार नाहीत, यासाठी थोडंसं कोमट असताना हे वड्या पाडून घेतलेल्या आहेत। तयार झालेलं आहे आपलं मोहनथाळ। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका साध्या सोप्या आणि नवीन रेसिपीसोबत। इथे बघा छान अशा मऊसूत वड्या बनलेल्या आहेत। एक मी तुम्हाला तोडून दाखवते। अजून थोड्या वेळ ठेवल्यानंतर ह्या ठिसूळ होतील।
इथे बघा मऊसूत झालेल्या आहेत.